महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठी हालचाल सुरू झाली आहे आणि कारण आहे येत्या 26 मार्चला होणारी राज्यसभा निवडणूक. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना सर्व पक्षांत जोरदार खलबत सुरू आहे. वरवर शांत वातावरण दिसत असलं तरी आतून मात्र तुफान राजकीय हालचाली सुरू आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भाजपाची महत्वाची कोर कमिटी बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह तब्बल 12 वरिष्ठ नेते उपस्थित होते. सुरुवातीला 4 उमेदवारांची नावं जवळपास निश्चित झाल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तब्बल 25 जणांची यादी पाठवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि इथेच सगळं राजकीय चित्ररंजक बनलं. तर आता राज्यसभेवर नक्की कुणाची लॉटरी लागणार, तसेच राज्यसभेचं एकंदरीत संपूर्ण गणित नक्की कसं असणार, सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात समांतर. गेल्या 2-3 दिवसांपासून रामदास आठवले आणि विनोद तावडे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं. त्याचबरोबर विजय रहाटकर यांचेही नाव चर्चेत होतं. पण ऐन बैठकीत अचानक रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांची नावे पुढे आली आणि सगळं समीकरण ढवळून निघालं. पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येणाऱ्या 25 जणांच्या संभाव्य यादीत माधव भंडारी, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, दिलीप कांबळे, अमर साबळे, प्रीतम मुंडे आणि डॉक्टर संगीता फुसाटे यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यंदाही माधव भंडारी यांचं नाव जोरात पुढे आले. भाजपाच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे यंदा तरी त्यांना संधी मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे. तर आता राज्यसभेचं गणित नेमकं काय आहे ते समजून घेऊया. महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 जागा आहेत. मात्र सध्या 2 जागा रिक्त असल्याने 286 आमदार मतदान करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत एका उमेदवाराला जिंकण्यासाठी 36 मतांचा कोटा लागतो. म्हणजेच 36 आमदारांचं ठोस पाठबळ मिळालं तर उमेदवार विजयी होतो. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपाकडे 136 आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे 56 आमदार तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे सुमारे 40 आमदार आहेत. या संख्याबळावरून महायुती सहजपणे 6 जागा जिंकू शकते असं स्पष्ट चित्र दिसते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही मोठ्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शरद पवार यांचं नाव चर्चेत आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर ते स्वतः निवडणूक लढणार का, याबाबत संभ्रम आहे. आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे त्यांच्याशी चर्चा करत असल्याची माहिती. तर ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे हे स्पष्टपणे आग्रही आहेत की शिवसेनेला किमान एक तरी जागा मिळालीच पाहिजे. काँग्रेसही मागे हटायला तयार नसल्याने महाविकास आघाडीत थोडीफार रस्सीखेच सुरू आहे. एकच जागा आणि दावेदार अनेक, त्यामुळे अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आपण जर सरळ गणित पाहिलं तर 7 पैकी 6 जागा महायुतीच्या खात्यात आणि 1 जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाण्याची शक्यता जास्त आहे. पण राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही घडू शकतं. अपक्ष आमदारांची भूमिका, संभाव्य क्रॉस वोटिंग किंवा एखाद्या पक्षाचा धोरणात्मक निर्णय हे घटक संपूर्ण समीकरण बदलू शकतात. दरम्यान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीला जाऊन केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. अंतिम निर्णय घेतल्यानंतर उमेदवाराची अधिकृत घोषणा होईल. त्यामुळे पुढील काही तास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळेल का? भाजप निष्ठावंत नेत्यांवर भर देणार का? ही सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.